प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा आपण लाईव्ह चर्च मध्ये एकत्रित जमलेलो आहोत. जे कोणी यावेळी मला बघत आहे, प्रभू येशूमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि जरूर आजचा दिवस आपल्यासाठी आशीर्वादित असणार आहे. तुम्ही सर्वजण आशा करतो सर्व आशीर्वादित आहात, निरोगी आहात आणि देवामध्ये टिकून आहात. चला प्रभूला धन्यवाद करूया, प्रभूला आपण गौरवूया. आजच्या आपल्या शिक्षणाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं जो सेशन आहे ते अगदी महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी ठरणार आहे, कारण की बायबलच्या वचनानुसार मी काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी शिकवू इच्छित आहे. परमेश्वर तुम्हाला आजच्या वचनाच्याद्वारे मोठ्या प्रमाणात आशीर्वादित करणारच आहे. चला देवाच्या लोकांना यावेळी आपण सर्वजण सुरुवात प्रार्थनेने करूया. ज्याही ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थनेमध्ये माझ्यासोबत जोडले जाऊ शकता. जरूर तुम्ही कुठेही असले तरी आपण प्रार्थनेमध्ये एकत्र येऊन परमेश्वराचे गौरव आपण करू शकतो. चला यावेळी आपण प्रार्थना करूया. आणि एक महत्त्वाचा सब्जेक्ट आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. तो सब्जेक्ट आहे समस्या व अडखळण याच्यावर विजयी कसे व्हावे, विजय कसा प्राप्त करावा या संदर्भात मी आज तुम्हाला काही टीचिंग करणार आहे. तर कृपया कनेक्ट राहा शेवटपर्यंत. अगदी महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आपण 1 मिनिटाची प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद देऊया. धन्यवाद सर्व समर्थ परमेश्वर पिता, तुला गौरव माझ्या जिवंत दे बाप्पा. या समयाबद्दल माझ्या सर्व समर्थ परमेश्वर बाप्पा धन्यवाद करत आहे. तुझ्या प्रिय लोकांबद्दल माझ्या देवा जे माझ्यासोबत जोडले जात आहे. येशूच्या नावात प्रत्येक व्यक्ती आशीर्वाद बंद जाऊ दे. प्रत्येक व्यक्तीचं माझे परमेश्वर बाबा आंतरिक विचार तू खोल. माझे परमेश्वर बाबा तुझं मध्ये त्यांना वाढव. माझ्या देवा विशेष करून आजचं जे शिक्षण आहे ते ग्रहण करण्यासाठी आणि प्रभू ते आत्मसात करण्यासाठी त्यांना सहाय्य कर, मदत कर. प्रभू तुझे लोक तुझ्या हात देत आहे. जे जोडले जात आहे त्यांना देखील तुझ्या हाती घे प्रभू. जे जोडले जाते शेवटपर्यंत प्रभू त्यांनी ऐकावं, कनेक्ट राहावं असं तू कर माझे परमेश्वर पिता. दया कर, कृपा कर प्रभू. निश्चित आज जे समस्यात असतील आजच्या दिवसापासून त्याची समस्या प्रभू सुटणार आहे हे प्रभू येशूच्या नावात मी कबूल करत आहे. जे कोणी माझे शब्द ऐकत आहे तर प्रत्येक व्यक्तीची समस्या आजपासून सुटली जाईल हे मी प्रभू येशूच्या नावात कबूल करत आहे. प्रभू धन्यवाद देत आहे. सर्व स्थितीबद्दल आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. तू गौरव जा. येशूच्या नावाने प्रार्थना करत आहे. आमेन आणि आमेन. सर्व म्हणूया आपण आमेन. ओके. प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूला मी धन्यवाद करत आहे. निश्चित आजच्या दिवसामध्ये परमेश्वर आपल्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वादित करेल. चला यावेळी आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. आजचा माझा सब्जेक्ट आहे समस्या व अडखळण याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा आहे, कशा पद्धतीने आपण प्राप्त करू शकतो. देवाच्या लोकांना मी तुम्हाला या गोष्टीतून काही गोष्टी शिकवते. जे कोणी जोडले जाते सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. प्रभू तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वादित करो. तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टनुसार मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित आहे. आजचं जे प्रीच, हे मोटिवेशनल प्रीच समजा. ख्रिश्चनिटीमध्ये जर तुम्हाला तग करायचं आहे, वाढायचं आहे तर त्या संदर्भात देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग ठरणार आहे. म्हणून आज आपण या वचना करताना देवाच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी बोललेलं आहे. लूका शुभ वर्तमान 17:1 असं लिहिलं गेलं आहे. 17:1 येशू म्हटला की अडखळणे येणार नाही अशक्य आहे. अडखळणे येतच राहणार आहे. समस्या येतच राहणार आहे. अडखळणं येतच राहणार आहे. बायबल देखील आपल्याला बारकाईने शिकवत आहे. याचा अर्थ मी पुन्हा तुमचा माइंड सेट करू इच्छित आहे, माइंड तयार करू इच्छित आहे. जर आपण देवामध्ये वाढत आहोत तरी सुद्धा अडखळणं आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्या अडखळणावर आपल्याला विजय प्राप्त करणं आवश्यक आहे देवाच्या लोकांना. म्हणून मी आज त्याच गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही आज नाही तर उद्या तुम्ही तुमच्यामध्ये अडखळणे. आज जरी अडखळणं नाही तर मी परत सांगू इच्छित आहे उद्या तुमच्यात अडखळणे, उद्या नसेल तर परवा जरी अडखळणं येणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं करायचं काय, अशा परिस्थितीमध्ये आपण टिकायचं कसं, अशा परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने तग धरायला पाहिजे हे देखील बायबल आपल्याला शिकवतं. जर येशू जर अडखळणं येण्याविषयी जर आपल्याला सावधगिरी देत आहे, अडखळणं येण्याविषयी जर येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे तर त्या अडखळणामध्ये टिकायचं कसं याचे देखील मार्ग बायबल आपल्याला सांगतं. फक्त आपण जर बायबल वाचण्यास सुरुवात केली तर आपले बरेचसे मार्ग आपल्याला प्राप्त होतील. बायबल वाचायला सुरुवात केली तर मार्ग आपल्या समोर यायला लागतील. परत मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. म्हणून बारकाईने ऐका. आजच्या काही गोष्टी मी तुम्हाला समोर बारकाईने प्रगट करू इच्छित आहे. पण त्यापूर्वी माझी इच्छा आहे की ते वचन आपण यावेळी वाचूया. आणि जर कोणी स्क्रीनवर टाकू शकलं तर जरूर तुम्ही ते वचन स्क्रीनवर टाकण्याचा प्रयत्न करा. यावेळी आपण वचन वाचूया. लूकचं पुस्तक काढू. यावेळी लूक शुभ वर्तमान याचा 17 अध्याय आणि पहिलं वचन त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे. 17 अध्याय पहिलं वचन. मग त्याने शिष्यांना म्हटले, येशूने शिष्यांना म्हटले, अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे. अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे. याचा अर्थ अडखळणे येणं हे निश्चित आहे. तुम्ही कसेही असले, तुम्ही धार्मिक असो किंवा कसे असो, परंतु आपल्यामध्ये अडखळणं हे निर्माण होतच राहणार आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडखळणं आपल्या जीवनामध्ये येतच राहणार आहे. ख्रिश्चनिटीपासून दूर जाण्यासाठी, देवाच्या विश्वासापासून दूर जाण्यासाठी, विश्वास अडखळण्यासाठी, विश्वासापासून आपण परमेश्वरापासून दूर निघून जाण्यासाठी अडखळणं आपल्या जीवनामध्ये येत राहणार आहे. कारण की शैतानाची ही इच्छा नाही की तुम्ही प्रभूमध्ये वाढावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही वाढावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही पुढे जावं. आणि परत सांगत आहे अडखळणं येण्याची कारणं पण ते असतात की तुम्ही स्ट्रॉंग बनावं.
अडखळणे येण्याची कारण हे असू शकतात की तुम्ही आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये देवामध्ये वाढावं, एक महत्कृत्य करणारे लोक तुम्ही ठरावं. मी पुन्हा सांगत आहे, जोपर्यंत आपण अडखळणातून किंवा समस्येतून पार जात नाही तोपर्यंत आपण स्ट्रॉंग बनत नाही. बायबलमध्ये कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात ज्यांच्या जीवनामध्ये समस्या आल्या, ते टिकले, त्याच्यातून पार गेले आणि तिथून पुढचं त्यांचे जीवन पूर्ण पालटून गेलं. तिथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं टर्न भेटला त्यांना. आणि मी पुन्हा सांगू इच्छित आहे की त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनातही परमेश्वर करण्यासाठी समर्थ आहे. अडखळणं तर येतच राहणार आहे. म्हणून मत्ती शुभवर्तमानामध्ये येशू स्वतः म्हणतो 24 आणि 13 वचनामध्ये, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल. जो शेवटपर्यंत टिकेल, शेवटपर्यंत टिकेल याचा अर्थ काय होतो माहिती का? याच्यावर येशूने इनडायरेक्टली हे सांगितलेलं आहे की अडखळणं तुमच्या जीवनात येत राहणार आहे, फक्त तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक आहे. बरेचसे विश्वासणारे मी बघतो, देवावर विश्वास करणारे लोक जे नवीन नवीन विश्वासामध्ये येतात, येशूने त्यांच्या जीवनात चमत्कार केलेले असतात, चिन्ह चमत्कार केलेले असतात, कर्ज दूर झालेले असतं, बऱ्याचशा नवीन गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात, त्याच्यामुळे ते येशूवर विश्वास करतात. परंतु मी पुन्हा सांगू इच्छित आहे, त्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहे म्हणजे येशूवर विश्वास करतात, स्ट्रॉंगली ते देवामध्ये येतात. परंतु पुढे ज्या वेळेस विश्वासा संदर्भातील अडखळणे यायला लागतात, वचनाच्या संदर्भातील अडखळणे यायला लागतात, त्यावेळेस ते पडायला लागतात. तुम्ही मार्कचं पुस्तक 4 अध्याय जर बारकाईने वाचलं, मी मागं पण ही गोष्ट सांगितलेली आहे, जेव्हा येशूने शिष्यांना शिक्षण दिलं, दिवसभर शिक्षण दिलं, वचनातून सांगितलं, त्याच्यामध्ये पेरणाऱ्याचा दाखल्याविषयी सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर निधनाच्या दाखल्याविषयी सांगितलेलं आहे, अनेक असे दाखले सांगितलेले आहे, स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं आहे, स्वर्गाचं राज्य बीजाप्रमाणे कसं आहे ते सांगितलेलं आहे. ज्यावेळी हे सगळे शिक्षण शिष्यांना देण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांची विश्वासाची देखील परीक्षा त्या ठिकाणी ठरलेली आहे. त्याच्यानंतर 4थ्या अध्यायाच्या पुढे आपण 35 वर्षापासून बघतो की त्यांच्यामध्ये अडखळणं निर्माण व्हायला लागले, ज्यावेळेस ते नावेमध्ये बसून जायला लागले त्यावेळेमध्ये. म्हणजे थोडक्यात मी सांगू इच्छित आहे, ज्यावेळेस तुम्ही वचन स्वीकारता, वचन ग्रहण करता, त्याच्यानंतरची ही जी स्टेप असते ना, खूप वेळामध्ये ती अडखळण्याची स्टेप असते, खूप वेळामध्ये ती समस्या घेऊन येण्याची स्टेप असते. कारण की तुम्ही वचनामध्ये किती मुळावलेले आहात, वचनामध्ये किती स्थिरावलेले आहात, हे देखील बसणं इम्पॉर्टंट आहे. येशूने ज्यावेळेस शिष्यांना सांगितलं की आपण या समुद्राच्या पलीकडे जाऊया, मार्कचं पुस्तक 4 अध्याय 35 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया, हा शब्द येशूने उच्चारला. आणि या शब्दामध्ये एक गॅरंटी आहे, गॅरंटी, 100% गॅरंटी की आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया. येशूने असं नाही विचारलं की आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया का, नाही. येशू काय म्हटलं 35 वचनामध्ये, मार्क 4:35 मध्ये, आपण या समुद्राच्या पलीकडे जाऊ, असं तो बोलला. म्हणजे गॅरंटेड शब्द या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. येशूने दिलेली गॅरंटी की आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया. आणि शिष्याने ते ऐकलं, समुद्राच्या पलीकडे जाऊया हे शिष्याने ऐकलं, नावेमध्ये बसले. नाव जेव्हा समुद्राच्या मध्यभागी आली, बायबल सांगते येशू त्या ठिकाणी झोपलेलं असताना वादळ उठलं. आणि ज्यावेळेस वादळ उठलं त्या वेळामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे, शिष्य घाबरले, भीतीने थरथर कापायला लागले, येशूकडे गेले, येशूला म्हटले, प्रभूजी आपण बुडत आहोत. येशूच्या काही वेळापूर्वीचे शब्द होते, आपण पलीकडे जाऊया. आता शिष्यांनी ते ऐकलेले असून सुद्धा शिष्य म्हणतात, प्रभूजी आपण पलीकडे नाही तर आपण बुडणार आहोत. मी पुन्हा सांगू इच्छित आहे, येशूने एक गॅरंटेड शब्द दिलेला आहे पलीकडे जाण्याविषयी, पण शिष्यांनी त्याच्यावर विश्वास तेवढा स्ट्रॉंगली दाखवला नाही. आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये समस्या निर्माण झाली, अडखळण आलं, त्यांचा विश्वास कमजोर पडला. शिष्य म्हणाले, आपण पलीकडे नाही तर आपण खाली जाऊया, आपण बुडणार आहोत. देवाच्या लोकांना खूप वेळामध्ये आपल्या जीवनात ही परिस्थिती होते. देवाने खूप काही आपल्याला अभिवचनं दिलेले असतात, परंतु आपण खूप वेळामध्ये अभिवचनामध्ये स्थिर राहत नाही, आपण खूप वेळा त्या अभिवचनामध्ये दृढ राहत नाही, येशूने दिलेल्या वचनावर आपण दृढ राहत नाही. त्याच्यामुळे आपल्यावर बुडण्याची पाळी येते. जसं शिष्यांवर समुद्रात बुडण्याची समस्या निर्माण झाली, ती समस्या आपल्या जीवनात पण खूप वेळेस येते. कारण की आपण येशूने सांगितलेल्या वचनावर त्यावर स्ट्रॉंगली विश्वास करत नाही. येशू बोलला पलीकडे जावे तर पलीकडे जाणारच आहोत. किती मोठी समस्या येऊ, वादळ येऊ, कितीही मोठी अडखळण येऊ, येशू बोलला समुद्राच्या पलीकडे जाऊया तर जाणारच आहोत. हे विश्वासाने कबूल करणं शिष्यांना आवश्यक होतं. येशूने जर आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे, आपण समस्याच्या पलीकडे जाणार, आपण पलीकडे जाणार आहोत, तर त्या अभिवचनावर विश्वास करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून देवाच्या लोकांना मी पुन्हा सांगत आहे, मत्ती 24:13 लिहिलेला आहे, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल. शेवटपर्यंत सुरुवात चांगली असते, सुरुवात खूप छान असते, परंतु शेवट तेवढासा चांगला आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याच विषयी येशूला स्वीकारला जातो, खूप उत्साही असतो, येशूला स्वीकारल्याच्या नंतर खूप आवेशी असतो आपण, परंतु कालांतराने आपला आवेश ऑटोमॅटिक कमी होतो. 4-6 महिन्यानंतर, 1-2 वर्षाच्या नंतर येशूला जे स्वीकारल्याचा आवेश आहे तो ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. येशूने
प्रकटीकरणाचे पुस्तक तुम्ही वाचलं, त्याच्या दुसरा अध्याय त्याच्यामध्ये लिहिले गेल्या पहिल्या वर्षापासून इफिसीय मंडळीविषयी देखील येशूने अशा काही तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी काय आहेत माहिती का? तुम्ही पहिली प्रीती सोडली, तुम्ही पहिल्या प्रीतीतून बाहेर आलेले आहे. जसं तुम्ही स्वीकारलेलं आहे, जशी तुमची पहिली प्रीती होती ती प्रीती आता तुमची राहिलेली नाही, ही एक तक्रार आहे त्या मंडळीविषयी. आणि खूप वेळामध्ये आपल्याविषयी देखील या तक्रारी होऊ शकतात देवाकडून, ख्रिस्ताकडून. कारण की जसं आपण स्वीकारलं जी पहिली प्रीती आहे, 4-6 महिन्यानंतर ख्रिस्तावरची पहिली प्रीतीमध्ये घट व्हायला लागते, कमीपणा यायला लागतो, कमी व्हायला लागते. देवाच्या लोक शेवटपर्यंत टिकलं. येशू या ठिकाणी म्हणला की ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मला तुमच्यामध्ये विश्वास आढळेल काय, मला विश्वास आढळेल काय, विश्वास आढळेल का याचा अर्थ इथं देखील इनडायरेक्टली तो बोलत आहे की तुमचा विश्वास उडणाऱ्या गोष्टी घडतील, तुम्हाला विश्वासातून कमजोर करणाऱ्या गोष्टी घडतील, तुम्हाला विश्वासातून मागं नेणाऱ्या गोष्टी घडतील. परंतु त्या वेळामध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकणार आहात का, की ज्याद्वारे तुमचा विश्वास मला पाहाव्यास मिळेल शेवटच्या समयामध्ये. देवाच्या लोकांना या गोष्टीचं निश्चित आहे आपल्यावर अडखळणं येणार आहे. अडखळणं येणार नाही असं कधी होऊ शकत नाही, पण त्याच्यावर काही उपाय देखील आहे, काही मार्ग देखील आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि मी ते मार्ग देखील आज तुमच्याशी शेअर करू इच्छित आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत बसत आहात, नोट करून घ्या, लक्षात ठेवा. काही मार्ग मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. जरी आपल्या जीवनामध्ये अडखळणं आहे, समस्या आहे, तरीसुद्धा आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि हे बायबल आपल्याला शिकवतं. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुमच्या जीवनात अडखळणं येतील, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कोणती समस्या येईल, सगळ्यात पहिली गोष्ट हे करा की तुमची दृष्टी तुम्ही देवाकडे लावा. देवाकडे दृष्टी लावून ठेवा. देवाकडे दृष्टी लावा. पहिलाच मार्ग आहे अडखळणावर विजय प्राप्त करण्याचा. पहिलाच मार्ग आहे समस्येवर विजय प्राप्त करण्याचा. आणि तो मार्ग म्हणजे आपली नजर देवाकडे लावून ठेवणे, आपली नजर देवाकडे असणे. आणि जोपर्यंत आपली नजर देवाकडे आहे तोपर्यंत आपण टिकून आहोत. भले कितीही अडखळणं येऊ, तोपर्यंत आपण टिकून आहोत, 100% टिकून आहोत. आणि बायबल देखील आपल्याला या गोष्टी सांगतो. तुम्हाला माहिती आहे, स्तोत्रकर्ता दावीद, जर तुम्ही स्तोत्र पुस्तक 77 अध्याय जर काढला, 77 अध्याय, तर त्याच्यामध्ये स्तोत्रकर्ता दावीद स्वतः म्हणतो की मी रात्रंदिवस मी परमेश्वराचा विचार करत असतो, असं लिहिलं गेलं. आपण वाचूया स्तोत्रसत्ता 77 आणि 3. त्याच्यामुळे असं लिहिलं आहे, 3रं वचन, मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो. देवाचे स्मरण करून याचा अर्थ काय, की तो सदैव त्याची नजर परमेश्वराकडे लावून ठेवतो. कारण की त्याला माहिती आहे की समस्या जीवनामध्ये येत राहणार आहे. तोच दावीद आणखीन एक वचन जर तुम्ही वाचलं, स्तोत्रसंहितेचा 25 अध्याय आणि 15 वचन, त्याच्यात देखील अशा काही गोष्टी आपल्यासमोर देत आहेत. 25 अध्याय आणि 15 वचन मी तुम्हासाठी वाचू इच्छित आहे. 15 वचन असले, माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळेतून सोडविल. खूप सुंदर वचन आहे. दावीद म्हणतो माझे नेत्र त्या परमेश्वराकडे नित्य लागले आहेत. नित्य दावीद हे समजून आहे. दावीद असे जो स्तोत्र तुम्ही वाचले ना, काही स्तोत्र अतिशय व्याकुळ होऊन दावीदाने लिहिलेले आहे. काही स्तोत्रामध्ये दावीद अतिशय चांगल्या रीतीने समजावून सांगत आहे की परमेश्वर कसा मदतनीस आहे. काही स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो की परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी तग धरून आहे. अशा अनेक गोष्टी दावीदाने त्याच्या स्तोत्रामध्ये सांगितल्या आहे. या ठिकाणी देखील 25 अध्याय आणि 15 वचनामध्ये दावीद म्हणतो माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागलेले असतात, नित्य लागलेले असतात. का? कारण की तोच परमेश्वर एक आहे की जो मला समस्यातून सोडवू शकतो. मी परत सांगू इच्छितो देवाच्या लोकांना, ज्यावेळेस समस्या किंवा अडखळण आपल्या जीवनामध्ये येईल, आपले नेत्र परमेश्वराकडे नित्य लागलेले असू द्या. त्याच्यावरून आपले नेत्र हटता कामा नये, त्याच्यावरून आपली नजर हटता कामा नये. ज्या क्षणी त्या परमेश्वरावरून आपली नजर हटली जाईल, मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छिते, समस्या तुम्हाला गिळून घेईल, समस्या तुम्हाला पकडून घेईल. खूप बेस्ट उदाहरण बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. एका ठिकाणामध्ये जर तुम्ही वाचलं मत्ती शुभ वर्तमान 14 अध्यायामध्ये आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालत आहे ना, शिष्य आहे, पेत्र आहे, जे नावेमध्ये आहे. आणि ज्यावेळेस येशू पाण्यावर चालत येत आहे, तर येशूने शिष्याने विश्वास दिला की मी आहे, घाबरू नका. त्याच पेत्राने ओळखले की हा येशू आहे. मग येशूला तो म्हटला की प्रभूजी तुम्ही असाल तर मलाही पाण्यावर चालण्यासाठी सांगा, मी पण पाण्यावर चालेल. येशू म्हटलं ये. त्यावेळेस पेत्र पाण्यावर चालण्यासाठी त्याने नावेतून पाय बाहेर काढला आणि त्याने पाण्यावर तो उभा राहिला आणि चालत राहिला. खूप सुंदर उदाहरण, खूप सुंदर या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. तो चालत राहिला. चालत असताना त्याची नजर जोपर्यंत येशूवर लावून ठेवलेली आहे तोपर्यंत तो बुडला नाही, तोपर्यंत त्याची समस्याने त्याला काही करू शकला नाही. परंतु ज्यावेळेस त्याची नजर, बायबल सांगतं, ज्यावेळेस त्याने वादळाला पाहिलं, माझी इच्छा आपण ते वाचूया.
वाचल्यावर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे काही गोष्टी समजतील. मत्तेचं पुस्तक 24 अध्याय, जर तुमच्याकडे बायबल आहे 14 अध्याय तुमच्याकडे जर बायबल आहे तुम्ही बायबल काढू शकता. 14 अध्याय आणि 22 वचनापासून पुढे आहे, परंतु मी 28 वचनापासूनच पुढे वाचू इच्छित आहे. 28 वचनापासून पुढे. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. असं लिहिले, वारा पाहून तो भ्याला आणि मग तो बुडायला लागला. वारा पाहून त्याच्या मनामध्ये भीती आली. बायबल सांगतं त्या भीतीचा परिणाम असा झाला की तो बुडायला लागला, तो पाण्यामध्ये जायला लागला. याचा अर्थ तो वारा तर पहिल्यापासूनच होता. तुम्ही जर त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं तर वाचलं तुम्ही 24 वचनामध्ये, मग त्या याचं 14 अध्याय 24 वचन असं लिहिलं आहे. इकडे वारा तोंडसा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झाले होते. याचा अर्थ पेत्र पाण्यावर उतरण्याच्या पूर्वीच वारा होता. पेत्र पाण्यावर उतरल्यावर वारा सुरू झाला नाही, आधीच वारा होता. पण तो वारा त्याला माहिती असून सुद्धा तो येशूला काय म्हणतो, प्रभूजी तुम्ही असेल तर मलाही येण्यास सांगा. आणि येशूने सांगितले ये. त्यावेळी तो पाण्यावर उतरला चालू लागला. वारा असताना सुद्धा तो चालू लागला, लाटा असताना देखील तो चालू लागला. तो त्याने येशूवर नजर लावून ठेवली. मी परत सांगत आहे, समस्या आणि अडखळणं जेव्हा जीवनात असतील तेव्हा देवावर नजर लावून ठेवा. पेत्राने येशूवर नजर लावून ठेवली, तो चालत राहिला. कितीतरी अंतरावर त्याने प्रवास केला पाण्यावर, कितीतरी अंतरावर तो चालत गेला. आणि ज्या वेळेस तो चालत गेला असं लिहिलं की नंतर त्याने वारा पाहिला आणि वारा पाहिल्याच्या नंतर तो घाबरला आणि बायबल सांगतो तो बुडू लागला. वाऱ्याला पाहून तो बुडू लागला. थोडक्यात मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छित आहे, ज्या वेळेस तुमची नजर देवापासून समस्याकडे जाईल, समस्या मी परत सांगत आहे तुम्हाला सोडणार नाही. समस्या तुम्हाला गिळण्यासाठीच आहे, समस्या तुम्हाला नष्ट करण्यासाठीच आहे. परंतु जोपर्यंत देवावर नजर लावून ठेवलेली आहे तोपर्यंत ती समस्या आपल्याला काही करू शकत नाही. त्या ठिकाणामध्ये तो बुडला नसता जर त्याने येशूवर नजर कंटिन्यू केली असती तर, तो बुडला नसता तर त्याची नजर येशूवर कंटिन्यू असती तर. त्याची नजर हटली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बनली. त्याची परिस्थिती अशी बनलेली आहे की तो बुडायला लागला. आणि शेवटी पुन्हा त्याने आपली नजर येशूकडे नेली. येशूने म्हटलं, प्रभूजी मला वाचवा. पुढे असं लिहिलं गेलं आहे 30 वचनामध्ये, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. पुन्हा त्याने वारेकडे पाहिलं, तो बुडायला लागला. पुन्हा त्याची नजर वारेकडून येशूकडे गेले आणि तो म्हटलं, प्रभूजी मला वाचवा. आणि बायबल सांगतो त्याला परत वर काढण्यात आलं. म्हणजे ज्यावेळेस त्याची नजर पुन्हा येशूकडे गेली त्यावेळेस तो परत वरती आलेला आहे. प्रियांनो, अडखळणं येणार, समस्या येणार. समस्या पाहून खूप वेळामध्ये आपल्यामध्ये हे भीतीचं वातावरण पण निर्माण होणार. समस्या पाहून खूप वेळामध्ये आपलं मन चलबिचल होणार, आपल्या जीवनामध्ये निराशा काम करणार. परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छित आहे, आपल्याकडे संधी आहे, अजून संधी गेलेली नाही. जेव्हा आपण येशूकडे नजर लावतो त्यावेळेस तो आपल्याला पुन्हा त्या समस्यातून ओढून काढण्यासाठी समर्थ आहे. पेत्राला पाण्यातून त्याने ओढून काढलं. असं लिहिलं, तो बुडायला लागला. याचा अर्थ निश्चित अर्थ तो कमरेपासून खाली पाण्यात गेला असावा, कदाचित खांद्यापासूनही खाली तो पाण्यात गेला असावा, कदाचित त्याचं पूर्ण बुडण्याचा समय पण असेल. परंतु शेवटच्या क्षणी येशूला म्हणाले, प्रभूजी मला वाचवा. त्याची नजर परत येशूकडे गेली. बायबलमध्ये असं लिहिलं की येशूने त्याला हात दिला, असं लिहिलं गेलेलं आहे 31. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरिले, असं लिहिलेलं आहे. हात पुढे करून त्याला धरलं आणि धरून त्याला वरती काढण्यात आलेलं आहे. आणि 32 वचनात लिहिलं आहे, मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. येशू त्याला पुन्हा तारवामध्ये घेऊन गेला. येशू त्याला बुडण्यासाठी सोडलं नाही. का बुडण्यासाठी सोडलं नाही? कारण की त्याने येशूवर पुन्हा नजर लावली. आणि पुन्हा नजर लावणं हे त्याच्यासाठी एक बचावाचं कारण ठरलं. पुन्हा नजर लावणं हे त्याच्यासाठी एक बचावाचं कारण ठरलं आणि तो वाचला गेला. त्याला पुन्हा पाण्यातून वर काढण्यात आला आणि तारवामध्ये नेण्यात आलेला आहे. देवाचे लोकांनो, मी पुन्हा सांगू इच्छित आहे, आजचं जे प्रीच मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल प्रीच समजायला, तुम्ही ख्रिश्चनिटी वाढण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे की ज्यावेळेस समस्याने अडखळणं तुमच्या जीवनामध्ये येतील त्याच्या समस्याने अडखळण्याकडे बघू नका. बघायचं असेल तर ख्रिस्ताकडे बघा, जो तुम्हाला त्या समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. काही समस्या असतात त्या आपण आपल्या ताकदीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, काही समस्या आपल्या ताकदीने सॉल्व्ह होऊ शकतात. आणखीन एक अशीच घटना आपल्याला पाहावयास मिळते मार्कचं पुस्तक 4 अध्याय 35 वचनापासून पुढे. त्यावेळेमध्ये देखील आपल्याला हे पाहावयास मिळत आहे की शिष्य आणि येशू स्वतः नावेमध्ये बसून समुद्राच्या पलीकडे तारवात बसून समुद्राच्या पलीकडे जाण्यास निघाले. समुद्राच्या मध्यभागी आल्याच्या नंतर वादळ सुटलं, वारा यायला लागला आणि असं लिहिलं की येशू त्या वेळामध्ये झोपलेला आहे नावेमध्ये. वरामास उश्वास घेऊन तो झोपलेला आहे आणि झोपलेला असताना त्या ठिकाणी वादळ उठलं आणि वादळ उठल्याच्या नंतर
असं लिहिलं गेलं आहे की ते तारू लाटाने भरायला लागलं, पाण्याने भरायला लागलं आणि पाण्याने भरत असताना त्यावेळी देखील शिष्य घाबरलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. शिष्याने स्वतःच्या ताकदीने ते सांभाळण्याचा प्रयत्न केला असावा. सुरुवातीला येशूला उठविण्याच्या आधी त्यांनी स्वतःची ताकद वापरण्याचा प्रयत्न केला असावा. स्वतःच्या ताकदीने नाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला असावा. ते ओरडायला लागले, ते वल्ही मारायला लागले, नाव स्थिर करण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतु ज्यावेळी त्यांची ताकद संपली, ज्यावेळी त्यांच्याकडून काही होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी येशूला आवाज दिला, येशूला उठवलं आणि येशूला म्हणायला लागले, प्रभूजी आपण बोलत आहोत. आणि असं लिहिलं गेलं येशू त्या ठिकाणी उठला. जेव्हा ते येशूकडे गेले ते येशू त्या ठिकाणी उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावलं. असं स्पष्टपणे मार्कचं पुस्तक म्हणलेलं आहे. त्याने वाऱ्याला धमकावलं, त्यावेळेस वारा शांत झाला, वारा पूर्णपणे पडला. येशूने हे केलं असं लिहिलेलं आहे. वाचत त्या ठिकाणी लिहिलं गेलं आहे 38 वचनापासून पुढे. आपण 38 पासून पुढे वाचूया. तो तर वरामास उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. ज्यावेळेस त्यांनी येशूकडे नजर लावली शिष्यांनी, त्यावेळेस येशूने त्यांना मदतही केली. त्यांना त्यांच्यासाठी वारा धमकावला, त्याच्यासाठी त्यांनी समुद्र शांत केला. आणि बायबल सांगतो परमेश्वर ह्या गोष्टी करू शकतो. परमेश्वरामध्ये ह्या गोष्टी करण्याची ताकद आहे. तुम्ही जर आणखी काही वर्षामध्ये इयोबाचे पुस्तक जर काढलं, इयोब है ना, त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे 26 आणि 12 वचन. त्याच्यात देखील लिहिलं आहे की परमेश्वर समुद्र शांत करू शकतो. इयोबाचे पुस्तक यावेळी आपण काढूया 26 आणि 12 वचन. जर तुम्ही वाचलं इयोब, कोणीतरी तुमच्यासाठी या ठिकाणी रेफरन्स टाकेल 26 आणि 12 वचन. चला यावेळी आपण वाचूया. 12 वचन असं लिहिलं आहे, तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो, तो आपल्या बुद्धिबलाने रहाब छिन्न विछिन्न करतो. असं लिहिलं, छिन्न भिन्न करतो. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो. परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने समुद्र शमवितो असं लिहिलं गेलेलं आहे. समुद्राचं वादळ शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. इयोब 12 आणि 26 आणि 12 मध्ये लिहिलं आहे. इयोबाचं पुस्तक 26 आणि 12 वर्ष लिहिलं आहे. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो. आणि या ठिकाणी आपल्या पाहायला मिळतं येशूने त्याच्या सामर्थ्याने समुद्र शमविला असं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं 39 वर्षामध्ये. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. समुद्राने आणि वाऱ्याने देखील येशूची वाणी ऐकली. समुद्राने आणि वाऱ्याने देखील येशूचं धमकावून ऐकलं आणि त्याच क्षणी समुद्र आणि वारा पूर्णपणे शांत होऊन गेलेला आहे. मी आज हे शिकवत आहे तुम्हाला की अडखळ आणि समस्येवर कसा विजय प्राप्त करायचा आहे. पहिली स्टेप मी सांगतो की देवावर आपली दृष्टी लावून ठेवा. किती मोठा अडखळण असो देवावर दृष्टी लावून ठेवा. किती मोठी समस्या असो देवावर दृष्टी लावून ठेवा. खूप वेळामध्ये आपल्याला ही गोष्ट जमत नाही देवावर दृष्टी लावून ठेवण्यासाठी. आपली नजर ऑटोमॅटिकली समस्याकडे जाते आणि जेव्हा नजर समस्याकडे जाते म्हणजे समस्या आपल्याला गिळण्यासाठी तयारच असते. म्हणून देवाच्या लोकांना मी सांगू इच्छित आहे, देवावर नजर लावून ठेवा. या ठिकाणी त्यांनी समुद्र शांत केला, शमविला. इयोबाचे पुस्तक 26 आणि 12 वचनात लिहिलं, त्याच्या सामर्थ्याने तो समुद्र शमवितो. स्तोत्रसंहिता पुस्तक याचं 107 अध्याय आणि 29 वचन जर तुम्ही वाचलं, स्तोत्रसंहिता 107 अध्याय 29 वचनात देखील लिहिलं गेलं की समुद्रावर परमेश्वर कसा अधिकार गाजवतो. 107 अध्याय आणि 29 वचन मी तुम्हासाठी वाचित आहे. असलेलं आहे, तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात. परमेश्वर वादळ शमवितो. स्तोत्रसंहिता याचा 107 अध्याय आणि 107 अध्यायमध्ये लिहिलं गेलेलं आहे 29 वचन. पुन्हा वाचा, तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात. परमेश्वरामध्ये येशूमध्ये ही ताकद आहे. वादळ शमवायची नाही, लाटा शांत. का ताकद आहे? कारण तोच निर्माता आहे. जी गोष्ट त्यांनी बनवलेली आहे त्या गोष्टीला त्याचं ऐकावंच लागणार आहे. समुद्राचं निर्माण करतो आहे म्हणून त्यांनी समुद्राला तो शांत करू शकतो. हे जे वादळ आहे, वारं आहे, याचा निर्माता तो आहे, तर तो वादळ वाऱ्याला शांत करू शकतो. 100% करू शकतो. ही सृष्टी, हे निसर्गाचं निर्माण करता तो आहे, तर त्याच्यावर तो अधिकार गाजवू शकतो. कारण त्याचा अधिकार त्याच्या 100% चालणारच आहे. बायबलमध्ये देखील लिहिलं आहे, परमेश्वर ताऱ्यांना आणि ग्रहांना देखील आज्ञा करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर वाऱ्याला, समुद्राला आज्ञा करणारा आहे. तो डोंगराला देखील आज्ञा करणारा आहे. डोंगर हटविण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद आहे. असं लिहिलं आहे की परमेश्वराचा ध्वनी हरीच देखील गर्भ गाळण्यास लावतो. परमेश्वराचे हे सामर्थ्य आहे आणि बायबल देखील आपल्याला या सामर्थ्याविषयी बारकाईने शिकवत आहे. म्हणून देवाच्या लोकांनी मी पुन्हा सांगत आहे, पहिलाच मार्ग मी तुम्हाला देत आहे. ज्यावेळेस समस्या आणि अडखळणी तुम्हाला असं वाटत आहे नष्ट करत आहे, त्यावेळेस तुमची नजर देवावर तुम्ही स्थिर ठेवा, दृढ धरून राहा शेवटच्या क्षणापर्यंत. मी परत सांगत आहे की जोपर्यंत तुमची नजर देवावर आहे तोपर्यंत समस्या तुमचं काही बिघडू शकणार नाही. कोणतीच गोष्ट बिघडू शकत नाही. हे गॅरंटेड समजा.
विश्वासाने समजा की समस्या तुमचं काही बिघडू शकणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही देवावरून तुमची नजर हटणार आणि तुमच्या वाढणाऱ्या समस्येवर जाणार ना, त्यावेळेस मी परत सांगणार आहे तुम्हाला की ती समस्या तुम्हाला नष्ट करण्यासाठी टपूनच आहे, पकडण्यासाठी टपूनच आहे. बायबल देखील सांगतं समस्याचा उत्पादक शैतान आहे. शैतान गरजणाऱ्या सिंहासारखा टपून आहे कोणाला गिळावं, पण तो तेव्हाच गिळू शकतो ज्यावेळेस जो देवापासून दूर गेलेला आहे, ज्याच्यावरून देवाचा हात बाजूला गेलेला आहे, ज्याची नजर देवावर नाही, तो 100% गिळला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीसाठी स्वतःचा बचाव करणं गरजेचं आहे. आपल्या समस्यात अडखळण्यामध्ये देवावर नजर. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना पूर्ण मनुष्य देखील होता, दैवी स्वरूप होतं पण पूर्ण मनुष्य देखील होता. जेव्हा येशू वधस्तंभावर होता, वधस्तंभावर असताना वधस्तंभावर त्याला खिळे ठोकण्यात आलेले असताना ज्यावेळेस त्याला वधस्तंभावरून खिळ दिलं त्यावेळेस त्याने परमेश्वराकडे त्याच्या बापाकडे त्याने नजर लावली. तुम्हाला माहीत आहे, आपल्याला माहिती आहे वधस्तंभावरील पहिला शब्द येशूने उच्चारला, हे बापा यांना क्षमा कर. त्याच्यासमोर एक मोठी समस्या आहे, मरण्याची समस्या. त्याच्यासमोर समस्या आहे त्रास होऊन मरण्याची समस्या, रक्त वाहून मरण्याची समस्या. पण अशाही समस्यामध्ये त्यांनी त्याच्या बापाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. अशा समस्यामध्ये त्यांनी त्याच्या बापाकडे बघितलं आणि त्याच्या बापाकडे त्याची नजर आहे. हे असं लिहिलं, हे पित्या तू यांना क्षमा कर. त्या लोकांसाठी त्यांनी क्षमेची याचना केली, पण सर्वात पहिलेचे शब्द काय, हे पित्या. याचा अर्थ त्याची नजर कोणाकडे आहे, त्याच्या बापाकडे आहे. मी काय हे सांगत आहे, त्याच्यासमोर खूप मोठा अडखळण, खूप मोठं समस्या त्या ठिकाणी होती, पण तरी त्याची नजर मरेपर्यंत त्यांनी देवावर ठेवली. म्हणून तो शेवटपर्यंत टिकून राहिला. शरीर होतं त्याच्याकडं, आपले सगळं तुमच्या आणि माझ्यासारखं रक्ताने मांस शरीर होतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सेन्स होत्या, सर्व प्रकारचे फिलिंग्स होते. त्याला त्रास होणं आहे, मारल्याच्यानंतर रक्त निघणं आहे, त्याच्यानंतर त्याला खिळे ठोकल्याच्या नंतर त्याला त्रास होणं आहे, रक्त निघणं आहे. हे सगळं जे मानवी बॉडी, ह्युमन बॉडीमध्ये जे घडतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यातून रक्त वाहत होतं. म्हणजे याचा अर्थ त्याचे अतिशय तो रडत होता त्या वेळामध्ये, कारण की त्याचा त्रासच तसा होता. त्यावेळी त्याला त्या ठिकाणामध्ये त्याचे ते दुःख शमविण्यासाठी कोणी नव्हतं, पण त्यावेळेस त्यांनी फक्त त्याच्या बापाकडे लक्ष लावलं. हे पिता तुझ्या लक्षात, हे पिता या शब्दातच आपल्या लक्षात येत असेल की त्याची नजर त्याच्या बापाकडे होती. आणि ती नजर का त्याने लावून ठेवली शेवट, पण त्याला माहिती माझ्या बापावर माझी नजर जर हटली तर कदाचित हे अडखळण माझ्यासमोर खूप मोठं ठरू शकतं. पण ते अडखळण मोठं ठरू नये म्हणून त्याने त्याच्या बापाकडे नजर लावून ठेवली शेवटपर्यंत. आणि बायबल असं सांगतं की तो शेवटपर्यंत टिकला, मरेपर्यंत टिकला. आपल्यालाही ख्रिस्तामध्ये ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तुम्ही मला ऐकत आहात, बारकाने ऐकत आहात, मी पुन्हा सांगू इच्छित आहे, ख्रिस्तामध्ये ह्या गोष्टी आपल्याला एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. देवामध्ये टिकणं, किती मोठी समस्या आणि अडखळण असो, तर या समस्या आणि अडखळणामध्ये पहिलाच मार्ग मी तुम्हाला देत आहे, देवावर आपली दृष्टी लावून ठेवा. देवावर. समस्या अशी निघून जाईल तुमच्यामधून. समस्या आहे तरी तुम्हाला ती वाटणार नाही. देवावर नजर लावून ठेवा, पहिली गोष्ट. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, दुसरी, कठीण समयात पूर्वी देवाने केलेली मदत आठवा. मी आज तुम्हाला शिकवत आहे समस्येवर अडखळण्याचे विजय कसे व्हाल. त्याचा पहिला मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे, देवाकडे दृष्टी लावून ठेवा. दुसरा मार्ग मी तुम्हाला सांगत आहे, कठीण समयात पूर्वी देवाने केलेली मदत आठवा. तुम्ही देवावर विश्वास करत आहात, याचा अर्थ पूर्वी देवाने तुम्हाला काहीतरी मदत केली असावी, म्हणून तुम्ही देवावर विश्वास करत आहात. मी बरोबर बोलत आहे निश्चित, असं मला तरी वाटत आहे. तुम्हालाही ही गोष्ट पटत असेल की आपण देवावर विश्वास का केलेला आहे माहिती आहे का? कारण पूर्वी देवाने काहीतरी मदत केलेली आहे. देवाचा अनुभव त्याने आपल्याला घडविलेला आहे, त्याचा अनुभव त्याने आपल्याला दिलेला आहे, आणि त्या अनुभवामुळे आपण देवावर विश्वास करायला लागलेलो आहोत. मग ती जी मदत आहे, पुढं तुमच्या जीवनात समस्या येणार. तुम्ही जेव्हा विश्वासात आलेले आहात, कुठल्या तरी चमत्काराद्वारे आले असाल, कुठल्या तरी मदतीच्याद्वारे आलेले असाल, तुमचं प्रार्थनेने तुमचं कर्ज दूर झालं असेल, म्हणून तुम्ही येशूवर विश्वास करायला लागलेले आहात. आणि येशूवर विश्वास करता करता तुम्ही पुढे जात आहात, आणि पुढे जात असताना परत काहीतरी समस्या तुमच्या जीवनात जर आली, तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, पहिल्या गोष्टी आठवा. जी मदत परमेश्वराने तुम्हाला पूर्वी केलेली आहे त्याची आठवण करा. ती मदत केलेली मदत तुम्हाला ताकद देणार आहे. देवावर नजर लावून ठेवा. दावीद, जसं मी पहिले सांगितलं ना, दावीद आपल्या स्तोत्रसंहिता 77:3 म्हणतो की मी परमेश्वराचं मनन करत असतो, ध्यान करत असतो कंटिन्यू. काय ध्यान करतो दावीद? तर पहिली जी परमेश्वराने केलेली मदत कदाचित त्याचं ध्यान तो करत असावा. त्याच्या जीवनात खूप समस्या असतील, पण पहिल्या केलेल्या मदतीकडे त्याचं ध्यान असणार आहे. देवाचं वचन या पद्धतीने आपल्याशी बोलत आहे. परमेश्वराने पूर्वी केलेली मदतीची आठवण करा. तुम्हाला माहीत आहे, परमेश्वर इस्रायल लोकांना देखील, इस्रायल घराण्यांना देखील हेच सांगत आहे. तुम्ही जर अनुवादात पुस्तक जर काढलं 13 अध्याय, मला अनुवाद 24 अध्याय आणि 18 वचन वाचा. अनुवादाचे 24 अध्याय आणि 18 वचन जर तुम्ही या ठिकाणी वाचलं तर लिहिलेलं आहे, परमेश्वर देखील इस्रायल लोकांना हेच सांगत आहे की जी मदत मी तुम्हाला मिस्र देशामध्ये केलेली आहे त्याची आठवण करा.
मिस्र देशातून मी तुम्हाला कसं बाहेर काढलेलं याची आठवण करा. ज्यावेळी तुमच्यामध्ये समस्या किंवा संकट निर्माण होतील तर मिस्र देशातून तुम्ही कसे बाहेर आलेले आहात याची तुम्ही काय करा, आठवण करा. हे देखील या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे. 24 आणि 18 वचन आपण वाचूया. 18 वचन असं लिहिलं आहे, तू मिस्र देशास दास होतास आणि तुझा देव परमेश्वर याने तुला तेथून सोडविले याची आठवण कर. इस्रायल घराण्याला सांगितलं जात आहे, तू ज्यावेळेस मिस्र देशामध्ये दास होतास त्यावेळेस मिस्र देशातून परमेश्वराने तुला सोडविले, गुलामगिरीतून मुक्त केले, गुलामगिरीतून बाहेर काढलं याची आठवण करा. देवाच्या लोकांनो, आपल्याला देखील परमेश्वराने कुठं ना कुठं सुरुवातीला मदत केलेली आहे. समस्या किती मोठी असो, मी परत सांगते, त्या गोष्टीची आठवण करा. त्यावेळेस तुमच्यामध्ये पुन्हा एक नवीन चैतन्य निर्माण होईल. तेव्हा तुमच्यामध्ये पुन्हा एक त्या समस्याशी लढण्याची ताकद प्राप्त होईल. पूर्वी देवाने केलेली मदत ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. देवाने जी पूर्वी केलेली मदत आहे ती आठवा, ती साक्ष आठवा. जर नसेल आठवत तर आताच लिहून ठेवा. हे करा, एखादं नोटबुक घ्या, पेन घ्या आणि सुरुवातीपासून तुम्ही विश्वासात आल्यापासून देवाने जे तुमच्यासाठी केलेली मदत आहे ते लिहून ठेवा. तुम्ही लिहून ठेवा. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येईल, भयंकर समस्या येईल ना, जे लिहून ठेवलेलं आहे ना ती नोटबुक घ्या आणि ते वाचत राहा. ते वाचा, याच्यासाठी वाचा की परमेश्वर पूर्वी केलेली मदत तुमच्या लक्षात येईल आणि पुन्हा तुम्ही पुढच्या समस्यातून ऑटोमॅटिकली बाहेर सुटले जाताल एका विश्वास. कारण पूर्वी केलेल्या मदतीद्वारे तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती होणार आहे. विश्वासाची निर्मिती होणार आहे, हे लक्षात ठेवा. दावीद स्तोत्रसंहिता 103 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये दावीद काय म्हणतो माहिती का? हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझे सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. असं लिहिलं आहे. त्यांनी तुझ्या दुष्कर्माची क्षमा केली, तुझे रोग बरे केले, तुला विनाश गर्तेतून उद्धारिलं त्याने, विनाश गर्तेतून बाहेर काढ. हे दावीदाने काय कबुली दिलेले आहेत माहीत का? दावीदाने दिलेले कबुली आहे की परमेश्वर तुझ्यासाठी काय केलेलं आहे. परमेश्वर स्वतःशी बोलत आहे की दावीद स्वतःशी बोलत आहे की परमेश्वराने मला काय मदत केलेली आहे. दावीद स्वतःच्या मनाशी बोलत आहे, स्वतःच्या जीवाशी बोलत आहे की परमेश्वराने मला ही मदत केलेली आहे. त्यांनी माझ्या अपराधाची क्षमा केली, त्यांनी माझे रोग बरे केलेले आहे. हे आठवत आहे दावीद. स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 1 ते 5 वचनापर्यंत दावीदाचं स्मरण आहे. तो आठवत आहे की परमेश्वराने केलेली मदत. मी परत सांगते, कितीही मोठी समस्या असो, देवाने तुम्हाला केलेली मदत, पूर्वी केलेली मदत आठवा आणि ती मदत तुमच्यासाठी एक नवीन चैतन्य घेऊन येईल. पूर्वी केलेली मदत आठवा आणि ज्यावेळेस तुम्ही ती आठवणार तर देवावरील विश्वास आणखी स्ट्रॉंग होणार आणि पुढं येणारी समस्या जी तुमच्या जेव्हा प्रेझेंटमध्ये असेल ती समस्या देखील सुटल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मार्ग, पहिला मार्ग आहे देवाकडे दृष्टी लावा समस्यामध्ये. दुसरा मार्ग आहे कठीण समयात पूर्वी देवाने केलेली मदत आठवा. हा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग आहे देवाच्या वचनावर भरोसा करून टिकून राहा. मी तुम्हाला सांगत आहे की देवाने जे वचनं दिलेले आहेत ना, जे आपल्याशी केलेले करार आहे, जे वचन आहे ना, त्याच्यावर भरोसा ठेवा. तुम्ही विश्वासात आल्यापासून देव कधी ना कधी तुमची बोलला असेल वचनाच्या द्वारे. विश्वासात आल्यापासून देवाने तुम्हाला कितीतरी अभिवचनं दिली असतील की मी तुझ्यासाठी असं करणार आहे. देवाने अभिवचन दिलं असेल की पुढील येणाऱ्या तुझ्या जीवनासाठी मी या गोष्टी केलेल्या आहेत, तुझ्यासाठी मी प्लॅनिंग केलेली आहे. वचनातून परमेश्वर तुम्हाला सांगितलं असेल, कोणा सेवकाच्याद्वारे तुम्हाला सांगितलं असेल की परमेश्वर तुमच्यासाठी असं गोष्टी येणाऱ्या दिवसात करणार. मी परत सांगू इच्छित आहे की देवावर भरोसा ठेवा. देवावर भरोसा करून पुढे चालत राहा, जेणेकरून आपल्याला हे माहिती होईल की आपण पुढे येणाऱ्या समस्यात टिकून राहू शकतो. देवाच्या वचनावर भरोसा, कारण देवाचं वचन कधी विफल झालं नाही. देवाचं वचन कधीही आपल्यासाठी अपयशी ठरणार नाही, कारण ते देवाचं वचन आहे. देवाचं वचन सत्य आहे. एक वचन जर तुम्ही वाचलं, प्रगटीकरणाचं पुस्तक जर तुम्ही काढलं, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायलाच मिळेल. 21 अध्याय काढूया आणि असं लिहिलं गेलं आहे 5 वचन, 21 अध्याय आणि 5 वचन. प्रगटीकरण 21 आणि 5 असं लिहिलं आहे. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. असं लिहिलं गेलं आहे की कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहे. विश्वसनीय आणि सत्य, देवाचे प्रत्येक वचन त्याच्यावर भरोसा ठेवणं आपल्यासाठी अगदी महत्त्वाचा भाग आहे. देवावर भरोसा ठेवणं, संकटामध्ये देवावर भरोसा ठेवणं, त्याच्या वचनावर भरोसा ठेवून टिकून राहणं गरजेचं आहे. वचनावरील देवावरील भरोसा उठू देऊ नका, उडू देऊ नका, जेणेकरून तुम्हाला आणखीन ताकद प्राप्त होईल.
तुम्हाला माहिती आहे शद्रक मेशक अबेदनगो दानिएलचं पुस्तक तुम्ही तिसरा अध्याय काढला त्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे ज्यावेळी त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्याचा समय आला तर शद्रक मेशक आणि अबेदनगोने एक विश्वासाची कबुली दिलेली आहे आणि ती कबुली आहे की ज्या देवाची आम्ही सेवा करत आहोत तो देव आम्हाला अग्नीच्या भट्टीतूनही बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे आणि तो आम्हाला वाचवी त्यांनी दिलेली कबुली याला म्हणतात भरोसा. अग्नीच्या भट्टीत पडण्याच्या पूर्वी त्यांनी कबुली दिली की तो परमेश्वर आम्हाला त्या अग्नीच्या भट्टीतून सोडविण्यासाठी समर्थ आहे. दानिएलचं पुस्तक 3 अध्यायामध्ये तुम्हाला हे वाचावयास मिळेल. तो परमेश्वर अग्नीच्या भट्टीतून सोडविण्यासाठी समर्थ आहे. याला म्हणतात भरोसा, याला म्हणतात विश्वास. दानिएल देखील सिंहाच्या गुहेत पडण्याच्या पूर्वी दानिएलचं पुस्तक 6 अध्यायामध्ये वाचले. सिंहाच्या गुहेत पडण्याच्या पूर्वी त्याचा भरोसा होता की परमेश्वर मला सिंहाच्या गुहेतून सोडवू शकतो. त्याचा भरोसा होता. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे कारण याच्यावरून आपल्याला एक चैतन्य प्राप्त किती समस्या असो किती मोठं दुःख असो आपल्या परमेश्वर सोडू शकतो. मी परत सांगू इच्छित आहे मी जरी ह्या गोष्टी बोलत आहे तरी माझ्या जीवनात ते अडखळणं किंवा समस्या येतात. मी जरी देवाचा सेवक आहे आणि जगात असं कोणताच व्यक्ती नाही आहे देवाचा सेवक देखील मनुष्यच आहे त्याच्या जीवनात अडखळण्याची समस्या येतात. परंतु मला ही गोष्ट मी शिकलेलो आहे की कशा पद्धतीने त्याच्यावर मात करायची आहे कशा पद्धतीने या समस्येवर विजय प्राप्त करायचा आहे. ह्या गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी मी शिकलेलो आहे आणि त्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला मी शिकवू इच्छित आहे की ह्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे असं लिहिलं गेलेलं आहे ना. इयोब देखील इयोबाची परिस्थिती अतिशय भयंकर होती पण इयोबाने शेवटपर्यंत देवावर नजर लावून ठेवली ना. इयोब शेवटपर्यंत देवाच्या वचनावरती देवावर भरोसा ठेवून होता. इयोबाची सगळी संपत्ती निघून गेली त्याचे लेकरं मरण पावले त्याला आजारही झाला तरीसुद्धा तो देवाशी विश्वासू राहिला आणि बायबल सांगतं त्याच्या या विश्वासूपणाचं प्रतिफल त्याला मिळालं की त्याचं गेलेलं वापस परमेश्वरापासून त्याला प्राप्त झालं. देवाच्या वचनावर त्यांनी शेवटपर्यंत भरोसा ठेवला त्याने ते टाळलं नाही. इयोबाची पत्नी त्याला म्हटली की तुम्ही काय अजून देवाचं नाव घेऊन बसलेले आहात देवाचं नाव घेणं सोडून द्या. त्यावेळी इयोब म्हटलं की धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलत आहे. धर्महीन स्त्रियांप्रमाणे जी स्त्री धार्मिक नाही ती स्त्री अशी बोलत असते. देवाच्या लोकांनो हे इयोबाचे शब्द इयोबाने सांगितले की तू धर्महीन स्त्री म्हणजे थोडक्यात तिने इयोब हा आपल्या देवाच्या विश्वासाला आणि वचनावर ठाम होता. त्याला माहीत होतं परिस्थिती बदलली जाणार आहे आणि येत्या दिवसामध्ये त्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहावयास मिळते. देवाच्या वचनावर भरोसा ठेवा शेवटपर्यंत टिकून राहा. देवावर भरोसा ठेवा शेवटपर्यंत. मी परत सांगत आहे समस्या किंवा अडखळणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ते येणार हे येशूने देखील सांगितलं. येशूच्या जीवनात देखील त्या गोष्टी आलेल्या आहेत. येशूने देखील ते सांगितलं ते येणारच आहे पण जरी येणार आहे तर सोडविण्यासाठी तोच समर्थ आहे. त्यांनीच मार्ग देऊन ठेवलेला आहे याच्यातून सुटण्याचे मार्ग. जर तुम्हाला आजचं वचन समजत आहे तर जरूर तुम्ही आजचं वचन अनेकांना शेअर करू शकता. परमेश्वर अनेक अशा लोकांची गरज आहे समस्येमध्ये आहे जे त्याच्यातून सुटावे. ख्रिश्चनिटी चालत असताना खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळ्या वाईट गोष्टींचा विचारांचा सामना करावा लागतो. अडखळण्याचा समस्याचा सामना करावा लागतो. आजाराचा सामना करावा लागतो. आजचं तर आपल्याला माहिती आजची परिस्थिती अतिशय भयंकर आहे. कोरोना व्हायरसमुळे अतिशय भयंकर आहे. परंतु आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे सर्व दक्षता घेणं आवश्यक आहे पण तरी आपण देवावर विश्वास ठेवणंही तेवढंच आवश्यक आहे. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण सांभाळू शकतो पण जे हाताबाहेर जातात ते देव सांभाळू शकतो. आपल्या हाताबाहेर गेलेली गोष्ट ही देवाच्या हाती आहे आणि देव त्याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकतो. देवाच्या लोकांना हे लक्षात ठेवा. परमेश्वर या गोष्टी आपल्यासाठी देत आहे. आणि चौथे आणि शेवटचं मार्ग मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. त्याच्यानंतर मी सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे. जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करेल. त्यांच्या समस्यासाठी अडखळण्यामध्ये तुम्हाला ताकद प्राप्त व्हावी म्हणून मी प्रार्थना करणार आहे. म्हणून कोणीही आत्ता लगेचच लिव्ह होऊ नका. लाईव्ह राहा आणि माझ्याबरोबर जोडून राहा. जरूर मी तुमच्यासाठी शेवटच्या मार्ग जो सांगणार आहे त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. परमेश्वर तुम्हाला निश्चितार्थी आशीर्वादित करेल. चला यावेळी शेवटचा मार्ग आहे. शेवटचा मार्ग अतिशय महत्त्वाचा मार्ग चौथा मार्ग आहे. कठीण समयात प्रार्थना व आराधना सोडू नका. चौथा मार्ग कठीण समयात अडखळणात समस्या प्रार्थना आणि आराधना सोडू नका. प्रार्थना करत राहा. आराधना करत राहा. किती कठीण समस्या असो परिस्थिती असो प्रार्थना करत राहा. आराधना करत राहा. परमेश्वर सामर्थ्य आहे तुमचं अडखळण आणि समस्या काढून टाकण्यासाठी. अखिल सृष्टीचा निर्माण करता ज्याने तुम्हाला आणि मला घडवलं तो समर्थ आहे तुम्हाला समस्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा तुम्हाला समस्यात ताकद देण्यासाठी. म्हणून चौथा मार्ग शेवटचा मार्ग सांगत आहे कठीण समयामध्ये प्रार्थना आणि आराधना सोडू नका.
आपल्याला माहीत आहे पाऊल आणि सिला दोघा जणांना ख्रिस्ताच्या सेवेमुळे तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं. पण तुरुंगात असताना देखील पौल आणि सिलासनी देवाची आराधना करण्याचं सोडलं नाही. त्याची परिस्थिती कशी असेल? आपण तरी घरात आहोत, आपल्या लेकराबाळामध्ये आहोत आपण, पण ते दोघं जण तर तुरुंगामध्ये होते. आणि तुरुंगात असताना सुद्धा बायबलमध्ये असलेलं आहे की त्यांनी प्रार्थना आणि आराधना करणं थांबवलं नाही. ते आराधना करत राहिले. प्रेषितांची कृत्य 16 अध्यायात तुम्ही वाचत, तुम्हाला तिथं वाचायला भेटेल की ते आराधना करत राहिले. तुरुंगातही त्यांना डांबलेलं असताना, इतर कायद्यांमध्ये त्यांना ठेवलेलं असताना, त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तुरुंगात टाकलं. आणि त्यांनी तुरुंगात असतानाही त्यांनी प्रार्थना आराधना थांबवली नाही. त्यांनी म्हणायला मागतो, परमेश्वर आम्ही तुझी सेवा करतो, तू आम्हाला सोडवायला यायला पाहिजे. तर ज्यावेळेस हे आम्हाला पकडायला आले, ज्यावेळेस शिपाई आम्हाला पकडायला आले, ते परमेश्वरा तू काहीतरी चमत्कार करायला पाहिजे होता आणि आम्हाला त्यांच्या हातातून तेव्हा सोडवायला पाहिजे होतं. तुरुंगापर्यंत कशाला आम्हाला येऊ दिलंस, असं ते म्हणू शकत होते. पण ते नाही म्हटले. का नाही म्हटले? कारण त्यांना माहिती आहे ही समस्या आणि अडखळण आहे, जे आम्हाला सेवा करण्यासाठी आहे. अडखळण सेवा करू देऊ नये याच्यासाठी आहे. देवाच्या लोकांना ते तुरुंगात असताना देखील त्यांनी आराधना थांबविली नाही, प्रार्थना थांबविली नाही. पौलाने आराधना केली, सिलासने आराधना केली. तुम्हाला माहिती आहे पौलाने काही पत्र जे आहेत ना, पत्र आपल्याला वाचायला मिळतं, जसं फिलिप्पिकरास पत्र, कलस्सीकरास पत्र, असे काही पत्र आहेत जे पौलाने तुरुंगातून लिहिले. आणि फिलिप्पिकरास पत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते पौलाने ते पत्र तुरुंगातून लिहिलेलं असताना सुद्धा पौल फिलिप्पिकरास पत्र 4 वचनात काय लिहितो? प्रभूमध्ये आनंद करा आणि सर्वदा आनंद करा. जो व्यक्ती तुरुंगात सजा भोगत आहे तो व्यक्ती सांगतोय की आनंद करा. म्हणजे याचा अर्थ पौलाचं मन कसं तयार झालेलं होतं? जो तुरुंगात सजा भोगत आहे तो दुसऱ्यांना मोटिवेट करत आहे की तुम्ही आनंद करा. हे खूप जबरदस्त विचारसरणी आहे पौलाची. तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी आनंद करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. अतिशय जबरदस्त ही बाब आहे. देवाच्या लोकांना कठीण समयात प्रार्थना आणि आराधना थांबवू नका. ती गोष्ट आपल्याला अडखळणं आणि समस्यावर विजय प्राप्त करून देऊ शकते. अडखळणांवर आणि समस्यांवर या लक्षात ठेवा. आपल्या जीवनात कठीण परिस्थिती येत असते, जरूर येत असते. कोणीही असं नाही जे मला बघत आहे तुमच्यापैकी, मी गॅरंटी सांग, कोणीही असं नाही की तुमच्या जीवनात कठीण परिस्थिती आली नसेल. मी सुद्धा नाही, मी पण नाही सुद्धा त्याच्यातून. परंतु एक गोष्ट आहे की त्याच्यावर कशा प्रकारे विजय प्राप्त करायचा आहे हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. मार्ग भरपूर आहेत. बायबलच्या वचनानुसार मार्ग आहे. मार्ग नसते तर आपण कधीच टिकलो नसतो. सगळ्यात मोठा मार्ग आहे आपला परमेश्वर, ज्यावर आपण विश्वास करत आहोत, जो समस्यापेक्षा मोठा आहे. समस्या देवापेक्षा मोठी नाही. समस्या तुमच्यापेक्षा पण मोठी नाही, कारण की तुम्ही देवाचे पुत्र आहात. आणि देवाचे पुत्र याचा अर्थ देवाचे हक्कदार, वारसदार तुम्ही आहात, वारस तुम्ही आहात. याचा अर्थ तुमच्यापेक्षा समस्या तर मोठी नाही आहे निश्चितच. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये टिकणं आवश्यक आहे, तग धरणं आवश्यक आहे, ज्याच्याद्वारे आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वादित ठरणार आहोत. म्हणून मी आजचं सब्जेक्ट घेतलं आहे समस्या अडखळण, याच्यावर विजय प्राप्त कसा करायचा आहे. त्यातले 4 मार्ग आज मी तुम्हाला सांगितले. 4 मार्ग लक्षात ठेवा. एक आहे देवाकडे दृष्टी लावून ठेवा, पहिला मार्ग. दुसरा मार्ग आहे कठीण समयात पूर्वी देवाने केलेली मदत आठवा. तिसरा मार्ग आहे देवाच्या वचनावर व देवावर भरोसा करून टिकून राहा. चौथा मार्ग आहे कठीण समयातही प्रार्थना आणि आराधना थांबवू नका. तुम्ही निश्चित अर्थी त्या समस्यातून बाहेर आलेले तुम्ही बघणार आहात स्वतःला. चला यावेळी प्रार्थना करणार आहे मी सर्वांसाठी. जे कोणी या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित आहे तर लिव होऊ नका, माझ्यासोबत कनेक्ट राहा. आपण काही वेळ प्रार्थना करणार आहोत प्रभूला. आपण जर आजचं वचन जर तुम्हाला आवडलेलं असेल तर जरूर आजचं वचन तुम्ही अनेकांना शेअर करा, अनेकांपर्यंत ते जाऊ द्या आणि त्या लोकांनी देवाचा अनुभव करावा, असं आपण करूया. प्रभूला आपण धन्यवाद. डोळे बंद करूया आपण. ज्या ठिकाणी तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता, देवाशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता त्या ठिकाणामधून, आणि आपण सर्व म्हणून एकचित्ताने परमेश्वराशी प्रार्थना करूया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. जरी आपण लांब आहोत परंतु आपण आत्म्यात एक आहोत. आपण परमेश्वराशी एकचित्त होऊ शकतो. प्रार्थना करूया. धन्यवाद सर्वसमर्थ परमेश्वर पिता, तुला गौरी, तू माझ्या देवा, तुला धन्यवाद देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर बाबा, तुझी आराधना करतो. धन्यवाद देतो या सुंदरशा वेळाबद्दल. जिवंत देव बाप्पा, यावेळी प्रभू तुला धन्यवाद करत आहे की प्रभू राजे हा समय प्रभू राजे तो आमच्या जीवनात दिलेला आहे. परमेश्वर पिता, यावेळी प्रभू परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करत आहे जे कोणी मला ऐकत आहे तो प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित बनला जावा. जर कोणाच्या जीवनामध्ये काही अडखळण आहे, समस्या आहे, तर याच क्षणामध्ये मी त्या अडखळणाला आणि त्या समस्यांना आज्ञा करत आहे, देवाच्या लोकांना सोडून निघून जा. जे कोणी मला ऐकत आहे ते देवाचे लोक आहेत, म्हणून समस्या आणि अडखळण मी तुम्हाला आज्ञा करत आहे, देवाच्या लोकांना सोडून निघून जा.
प्रभू जे आज शिकलेलं आहे हे शिकलेल्या गोष्टी प्रभू त्यांच्यामध्ये प्रभू परमेश्वर राहू दे आणि त्यानुसार प्रभू त्यांचे जीवन तू बनव आणि घडव माझ्या देवा. प्रभू येशूचं सामर्थ्य मी त्या प्रिय लोकांसाठी जाहीर करत आहे, जे अडखळणात आहे, जे समस्येमध्ये आहे, काही निराशेमध्ये आहे. मी बघत आहे प्रभू काही लोक प्रभू निराशामध्ये जीवन जगत आहे. प्रभू येशूच्या नावात त्यांची निराशा मी काढून टाकत आहे. काही जे आजारात जीवन जगत आहे येशूच्या नावात त्यांचे आजार निघून जाऊ. जे कर्जामध्ये डुबलेले आहे, ज्यांच्या समस्या आहे, कामाच्या जॉबच्या समस्या आहे, प्रभू येशूच्या नावात त्यांच्या समस्या प्रभू येशू सामर्थ्याला सुटल्याचा. येशू तर आमच्या बरोबर आहे. सर्व समस्या विजय प्राप्त करून देण्यासाठी तू समर्थ आहेस माझ्या देवा. आम्ही तुझ्या हाती पडत आहे प्रभू. तुझ्या लोकांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे. ज्यांनी मला ऐकलेलं आहे, ज्यांनी प्रार्थना ऐकलेली सुटलेला आहे, आम्ही विश्वास करतो माझ्या देवा. प्रभू त्यांच्या समस्यातून बाहेर आलेले आम्ही विश्वास करतो माझे जीवन देवा. तुझ्या लोकांना मी तुझ्या हाती देत आहे. आशीर्वादित कर प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना करतो. आमेन आणि आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करो. जर आजचं वचन जर तुम्हाला आवडलेलं आहे तर जरूर आजचं वचन तुम्ही आणि काही शेअर करा. आणि आपलं हे लाईव्ह चर्च होतं, बरेचसे चर्चचे लोक या ठिकाणी ऐकत होते. जर तुम्हाला तुमचं अर्पण ऑफरिंग जर तुम्हाला देवाच्या सेवेसाठी द्यायचं असेल तर तुम्ही माझ्या गुगल पे किंवा फोनपे नंबरवर पाठवू शकता. कारण की तुम्ही एका चर्चचे मेंबर आहात, तर ही तुमची जबाबदारी आहे. त्यानुसार तुम्ही करू शकता. माझा फोनपे आणि गुगल पे नंबर आहे 75 88 16 81 66. पुन्हा ऐका 75 88 16 81 66. स्क्रीनवर देखील कुणीतरी हा नंबर टाकावा आणि निश्चित परमेश्वर तुम्हाला त्याच्याद्वारे आशीर्वाद करेल. आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटणार आहोत. पुन्हा पुढच्या रविवारी एक नवीन सब्जेक्ट घेऊन मी तुमच्या समोर असणार आहे. तर प्रभू तुम्हाला आजच्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात आशीर्वाद करो. जे तुमचं भेट अर्पण येईल त्याच्यासाठी मी वैयक्तिकरित्या प्रार्थना करेल. प्रभू तुम्हाला त्याच्याद्वारे तुमच्या घरासाठी तुमच्या परिवारासाठी एक आशीर्वाद देईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. चला प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारपर्यंत सगळे आशीर्वादित असा. निश्चित प्रभू तुमच्याबरोबर राहो. कोणत्याही आजार विकार तुमच्यापर्यंत येऊ नये हीच मी प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड.